18 फेब्रुवारीची संध्याकाळ पुणे पोलिसांना खबर मिळाली की सोमवार पेठेमध्ये मेफेड्रॉनची विक्री करण्यासाठी एक तस्कर येणार आहे। सुरुवातीला कयास होता की काही ग्रॅम मध्ये हे मेफेड्रॉन असेल। नुकत्याच घडलेल्या ललित पाटील प्रकरणामुळे या मेफेड्रॉनच्या तस्करांना काहीशी जरब बसली असेल, मात्र असं होणार नव्हतं आणि पुण्याच्या सोमवार पेठेपासून सुरू झालेला या मेफेड्रॉन विक्रीचा प्रवास आणि त्यानंतरचा पुणे पोलिसांचा प्रवास देशाच्या राजधानीपर्यंत अर्थात दिल्लीपर्यंत पोहोचणार होता। पुणे पोलिसांनी दिल्लीमधून जप्त करून आणलेला हा टेम्पो याची साक्ष देणार आहे। या एका छोट्याशा टेम्पोमध्ये तब्बल 960 किलो मेफेड्रॉन, ज्याची बाजारपेठेमध्ये किंमत 2000 कोटी रुपयांपर्यंत जाते, तो पुणे पोलिसांनी जप्त केलाय आणि या प्रकरणातली पुणे पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे। वरवर पाहता इतर कुठल्याही सामानाची वाहतूक करणारा हा टेम्पो वाटावा, असाच DL 1LAM 1438 असा या टेम्पोचा क्रमांक आणि हा टेम्पो पुणे पोलीस दिल्लीतून जप्त करून पुण्यामध्ये घेऊन आलेत आणि या टेम्पो सोबतच अनेक धागेदोरे देखील पुणे पोलिसांच्या हाताला लागलेत, जे धागेदोरे थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत लंडन पर्यंत पोहोचत असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय। हे सगळं कसं घडलं, सुरुवात कशी झाली, थोडासा आपण आढावा घेणार आहोत। तर 18 फेब्रुवारीची संध्याकाळ, पुण्यातील सोमवार पेठ, नेहमीचा गजबजलेला परिसर। या ठिकाणी वैभव माने, हैदर शेख आणि अजय करोसिया हे मेफेड्रॉन विक्रीसाठी आले। पुणे पोलिसांनी सापळा लावला होता आणि या तिघांना अटक केली। सुरुवातीला या तिघांकडे अर्धा किलो मेफेड्रॉन सापडलं। त्यानंतर पुणे पोलिसांनी यांची चौकशी सुरू केली, तेव्हा या तिघांनी पुण्यातल्याच विश्रांतवाडीमध्ये आणखी मेफेड्रॉनचा साठा लपवून ठेवल्याचं समोर आलं। हा साठा कसा होता तर मिठाच्या पॅकेट्समध्ये होता। मेफेड्रॉन दिसायला वरवर पाहता क्रिस्टल स्वरूपात असल्यामुळे मिठासारखंच दिसतं, मीठ असेच वाटावं आणि या तिघांनी 55 किलो हे मेफेड्रॉन मिठाच्या पॅकेट्समध्ये, म्हणजे ज्यावरती हे मीठ आहे, नमक आहे असं लिहिलेलं आहे, अशा पॅकेट्समध्ये दडून ठेवलं होतं। 55 किलो मेफेड्रॉन पुणे पोलिसांनी जप्त केलं आणि या प्रकरणाचं गांभीर्य हळूहळू वाढायला लागलं। इतक्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन आलं कुठून याचा पुणे पोलिसांनी शोध सुरू केला। मेफेड्रॉन डिलिव्हरी करणारे टेम्पो किंवा वाहनं या विश्रांतवाडीमध्ये कुठून आलीत याचा तेव्हा तपास सुरू केला, तेव्हा त्याची लिंक लागली पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या कुरकुंब इथल्या MIDC मध्ये आणि तिथून हे मेफेड्रॉन येत असल्याचं समोर आलं। पुणे पोलिसांचं पथक कुरकुंब MIDC मधल्या अर्थकेम या कंपनीमध्ये पोहोचलं आणि या अर्थकेम नावाच्या कंपनीमध्ये तब्बल 600 किलो इतकं मेफेड्रॉन तयार स्वरूपामध्ये पुणे पोलिसांना सापडलं। अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होत असलेले हे मेफेड्रॉन तेवढ्याच मोठ्या रॅकेटच्या माध्यमातून विक्रीसाठी बाहेर जात असणार हे स्पष्ट झालं आणि या तपासाची व्याप्ती आणखी वाढली। कुरकुंब MIDC मधली ही अर्थकेम नावाची कंपनी चालवत होता भीमराव साबळे नावाचा व्यक्ती आणि हे मेफेड्रॉन तो तयार करून घेत होता युवराज भुजबळ नावाच्या त्याच्या सहकार्याकडून। हा युवराज भुजबळ MSc केमिस्ट्री पर्यंत शिकलेला, काही दिवस नोकरी केली, मात्र या मेफेड्रॉनच्या तयार करण्यामध्ये किती पैसा आहे हे लक्षात आल्यानंतर नोकरी सोडून तो हा उद्योग करायला लागला। इथं ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की हे मेफेड्रॉन तयार कसं होतं। एरवी जे इतर अंमली पदार्थ तयार होतात त्यासाठी गांजाची शेती करावी लागते, त्यावरती मग वेगवेगळी प्रक्रिया होते, त्यानंतर हेरोईन किंवा LSD असेल किंवा कोकेन असेल हे अंमली पदार्थ तयार होतात, त्यानंतर त्यांची विक्री होते। त्यामुळं त्या अंमली पदार्थांच्या निर्मितीला अर्थातच मर्यादा पडतात, त्यामुळे त्यांची किंमत देखील जास्त असते आणि काही ठराविक प्रमाणामध्येच हे अंमली पदार्थ सापडतात। या उलट हे जे मेफेड्रॉन आहे ते औषध निर्मितीसाठी
किंवा फर्टिलायझरच्या निर्मितीसाठी जे रॉ मटेरियल लागतं त्यापासूनच तयार होतं। एरवी कुठेही सहजपणे जे रॉ मटेरियल उपलब्ध होतं ते रॉ मटेरियल औषध कंपन्यांमध्ये उपलब्ध असतं, तर अनेकदा या औषध कंपन्या औषधांची निर्मिती करण्याऐवजी अशा प्रकारच्या मेफेड्रॉनमध्ये लिप्त असतात किंवा इन्व्हॉल्ड असतात, हे याच्या आधी देखील उघड झालंय। तर या अर्थकेम कंपनीमध्ये हे जे मेफेड्रॉन 600 किलो सापडलं, त्यानंतर हे कुठं कुठं गेलं तर एक पथक पुणे पोलिसांचं पोहोचलं सांगली जिल्ह्यातल्या कुपवाडमध्ये, ज्या ठिकाणी 140 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं। म्हणजे पुण्यातील सोमवार पेठ, पुण्यातील विश्रांतवाडी, कुरकुम MIDC आणि त्यानंतर सांगली। त्यानंतर पुणे पोलिसांचं जे पुढचं पथक होतं ते दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं, कारण कुरकुम MIDC मधून इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणारं मेफेड्रॉन खऱ्या अर्थाने पाठवलं जात होतं ते दिल्लीला कुरिअरच्या मार्फत, आणि तिथे हे मेफेड्रॉनचं रॅकेट चालवत होता संदीप धुनिया। संदीप धुनिया ऑर्डर द्यायचा या अर्थकेम कंपनीच्या मालकाला म्हणजे भीमराव साबळेला, आणि तो हे मेफेड्रॉन तयार करायचा मोठ्या प्रमाणात या संदीप धुनियासाठी। संदीप धुनिया हा मेफेड्रॉनच्या विक्रीमधला एक मोठा तस्कर किंवा या प्रकरणातला मास्टर माइंड आपण ज्याला म्हणू शकतो, आणि दिल्लीमध्ये हे मेफेड्रॉन विक्रीचं तो रॅकेट चालवायचा। आणि पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये छापा टाकून या संदीप धुनियानी दडवलेलं 960 किलो मेफेड्रॉन जप्त केलं। म्हणजे MIDC मध्ये जप्त केलेलं 600 किलो आणि हे 960 किलो असं मेफेड्रॉन पुणे पोलिसांनी जप्त केलं। संदीप धुनियाच्या 4 साथीदारांना अटक केली, मात्र संदीप धुनिया पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संदीप धुनियाला 2015 साली मेफेड्रॉन विक्रीच्याच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती, मात्र तो जामिनावरती सुटला। जे ललित पाटीलच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं तेच इथेही पाहायला मिळालं की या सगळ्यांना कधीतरी पोलिसांनी अटक केलेली असते, मात्र इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक करून देखील या आरोपींना जामीन मिळतो। तो कसा मिळतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे, आणि जामिनावरती बाहेर आल्यानंतर हे आरोपी पुन्हा याच धंद्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात। हे आपण ललित पाटील प्रकरणामध्ये पाहिलं आणि या प्रकरणामध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळतंय। संदीप धुनिया 2015 साली अटक होऊन आतमध्ये गेला, बाहेर आला आणि पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅकेट चालवत होता। दिल्लीतून तो ऑर्डर द्यायचा कुरकुम MIDC मध्ये असलेल्या अर्थकेम कंपनीच्या मालकाला, आणि त्याच्या ऑर्डरवरून हे ड्रग रॅकेट सुरू होतं। खरं तर याआधी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक MIDCs मध्ये औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरती या मेफेड्रॉनच्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। मग पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC असेल, चाकण MIDC असेल, कुरकुम MIDC असेल, त्याचबरोबर पालघरमधली MIDC असेल, रायगड जिल्ह्यातली MIDC असेल, अशा अनेक MIDCs मध्ये याआधी देखील कारवाई झाली आहे। मात्र तरी देखील ही मेफेड्रॉनची निर्मिती काही केल्या थांबत नाहीये, कारण जबाबदारी फक्त पोलिसांची नाही तर MIDC अर्थात औद्योगिक विकास महामंडळ असते त्या महामंडळाची देखील आहे की या महामंडळाकडून ज्या कंपन्या औषध निर्मितीसाठी म्हणून जागा खरेदी करतात त्या कंपन्या खरंच त्या ठिकाणी काय करतात, आणि त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण महामंडळाची देखील आहे। या एका इतक्या छोट्या टेम्पोमध्ये 2000 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन जर मावत असेल तर आपल्याला एकूण या सगळ्या अंमली पदार्थांच्या विषयाचं गांभीर्य लक्षात यायला हरकत नाही। आधी अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांचं एक ठराविक गट असायचे, एकदम उच्चभ्रू स्तरामधले लोक अंमली पदार्थ सेवन करताना आढळायचे, किंवा एकदम कनिष्ठ स्तरावरचे रस्त्याच्या कडेला ज्यांना गर्दुल्ले म्हटलं जायचं ते अनेकदा अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळायचं। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये 19, 20, 21, 22 वर्षांची मुलं जी मध्यम वर्गातली आहेत ती मोठ्या प्रमाणात या अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचं पाहायला मिळते, कारण सहज उपलब्ध होत असलेलं हे मेफेड्रॉन, या मेफेड्रॉनची किंमत ते कुठं विकलं जातं याच्यावरती ठरते। मात्र सरासरी जे काही पोलीस सांगतात त्यानुसार 1 किलो मेफेड्रॉन 2 कोटी रुपयांपर्यंत विकलं जातं, आणि त्यानुसार आतापर्यंत म्हणजे पुण्यातली कुरकुम MIDC, पुण्यातली विश्रांतवाडी, सांगली आणि दिल्ली या ठिकाणी जप्त केलेल्या या मेफेड्रॉनची जे प्रमाण आहे ते 1760 किलो इतका आहे, ज्याची बाजारपेठेमधली किंमत ही 3,500 कोटी रुपये इथपर्यंत पोहोचते। यावरून आपल्याला खरं तर अंदाज यायला हरकत नाही की मेफेड्रॉनची या अंमली पदार्थांची ही जी बाजारपेठ आहे ती किती मोठ्या प्रमाणात व्यापून राहिलेली आहे। आपल्या आजूबाजूला जी मुलं मुली दिसत असतात
तर त्यांच्याकडे पाहून कोणाला संशय येत नाही। मात्र अनेकदा ही मुलं मुली मेफेड्रॉनच्या आहारी गेलेली असतात आणि मी जसं म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये हे वाढलेलं दिसतंय आणि हा टेम्पो त्याची साक्ष देतोय। त्यामुळे पुढचा प्रश्न येतो की मग हे कसं रोखायचं। अर्थात पोलिसांनी तर त्यांचं काम केलंय, मात्र फक्त पोलिसांच्या कारवाईपुरता हा सगळा विषय मर्यादित नाही। या मुलांचे जे आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनी त्यांची जबाबदारी पहिल्यांदा उचलण्याची गरज आहे की त्यांची मुलं मुली काय करतात, कुठे जातात, कोणासोबत असतात आणि त्याचबरोबर शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये जिथं ही मुलं मुली शिकतात त्यांनी देखील त्यांची जबाबदारी उचलण्याची गरज आहे की ही मुलं मुली नक्की काय करतायत। आणि अलीकडच्या काळामध्ये हे जे काही वाढलेलं प्रमाण आहे तर ते रोखायचं असेल तर सगळ्यांनी एकत्रित येऊन आपापली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे। हा जो टेम्पो आहे तर तो एक साधन होतं या मेफेड्रॉन विक्रीचं। पुण्यातल्या सोमवार पेठेतून सुरू झालेला हा पुणे पोलिसांच्या कारवाईचा प्रवास आधी विश्रांतवाडी, त्यानंतर कुरकुम एमआयडीसी, सांगली आणि वेगवेगळे टप्पे पार करत देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचला। खरं तर ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांवरती मोठी टीका झाली, कारण ललित पाटील तावडीतून पळून गेला, त्याला त्यानंतर अटक झाली। मात्र आता ही जी काही कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे, खास करून देशाच्या राजधानीमध्ये जाऊन केली आहे, त्यामुळे पुणे पोलीस नक्कीच कौतुकास पात्र ठरतात आणि एक खूप मोठं रॅकेट या निमित्ताने उघड झालंय। आता या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येऊयात, कारण खूप मोठं रॅकेट जरी उघडकीस आलेलं असलं तरी संदीप धुनिया हा मात्र अजून फरार आहे। अर्थात संदीप धुनिया दिल्लीमध्ये हे रॅकेट चालवत होता, ते अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात चालवण्यासाठी त्याला अनेक जणांचे आशीर्वाद होते आणि तो जर अटक झाला तर अनेकांची नावं समोर येऊ शकतात। आतापर्यंत हा तपास पुणे पोलीस करतायत आणि खूप मोठं रॅकेट त्यांनी उघड केलंय। मात्र आता तपास हा पुढे एनआय कडे जाऊ शकतो आणि एनआय कडे गेल्यानंतर खरंच ती बडी मोठी नावं समोर येतील का याबाबत शंका आहे। आता एनआय खरं तर खूप मोठी तपास यंत्रणा आहे आपल्या देशातली, मात्र शंका आहे आणि त्या शंका घेण्याला काही कारणं देखील आहेत, कारण नावं देखील तशीच समोर येऊ शकतात। कारण आपण पाहिलं की काही हजार कोटी रुपयांचं मेफेड्रॉन देशाच्या राजधानीमध्ये जर जप्त होतंय तर ते चालवणारं रॅकेट देखील तितकंच मोठं आहे आणि त्यांना असणारे आशीर्वाद देखील तितकेच मोठे आहेत। त्यामुळं आत्तापर्यंत जो एक भरीव असा तपास पुणे पोलिसांनी केलाय तो इथून पुढे राहील का, कारण जर तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे गेला याबद्दल शंका आहे। शंका घ्यायला मी म्हटलं तशी अनेक कारणं देखील आहेत, ती वेळोवेळी उघड होतील। मात्र यातून या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य समाज म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे आणि मेफेड्रॉन किंवा अंमली पदार्थ हे इतर कोणीतरी सेवन करत असेल हा आतापर्यंतचा जो समज आहे तो समज खरं तर बाजूला ठेवायला हवा। आपल्या आजूबाजूला देखील कोणीतरी याच्या आहारी गेलेलं असू शकतं, हा टेम्पो हेच सांगतोय। या व्हिडिओमध्ये कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।